शांतता. नमस्कार. आपण सगळेच आजकाल आपले महत्त्वाचे डिव्हाइसेस म्हणजे आपले कम्प्युटर्स आणि लॅपटॉप्स दिवसभर वापरतो, पण आपण त्यांच्या स्वच्छतेकडे तितकं लक्ष देतो का? आज आपण याचबद्दल बोलणार आहोत की आपले हे गॅजेट स्वच्छ का ठेवायला हवेत, ज्यामुळे त्यांची कामगिरी तर सुधारेलच, पण आपलं आरोग्यही चांगलं राहील. चला एका थेट आणि कदाचित थोड्या विचित्र प्रश्नाने सुरुवात करूया. ऐकायला जरी वेगळं वाटलं तरी, ज्या कीबोर्डवर आपले हात सतत फिरत असतात तो किती स्वच्छ असतो याचा विचार कधी केला आहे का? आणि याच प्रश्नाचं उत्तर कदाचित आपल्याला धक्का देऊ शकतो. अनेक अभ्यासांमध्ये हे सिद्ध झालंय की आपल्या कीबोर्डवर टॉयलेट सीटपेक्षाही जास्त बॅक्टेरिया असू शकतात. हो, हे खरंय. कीसच्या फटींमध्ये अडकलेली धूळ, खाण्याचे कण आणि जंतू हे सगळं मिळून त्याला एक प्रकारचं जीवाणूंचं घर बनवतं. तर मग या समस्येवर उपाय काय? आजच्या चर्चेत आपण 5 मुख्य मुद्द्यांवर लक्ष देणार आहोत. सगळ्यात आधी, ही न दिसणारी घाण म्हणजे नेमकं काय? मग स्वच्छतेसाठी लागणारं साधनचं साहित्य, त्यानंतर आपल्या कीबोर्ड, माऊससारख्या गोष्टी कशा साफ करायच्या, स्क्रीन आणि सांडलेल्या पदार्थांची काळजी कशी घ्यायची, आणि शेवटी कॉम्प्युटरच्या आत एक छोटीशी नजर टाकूया. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. ही जी डोळ्यांना न दिसणारी घाण आहे, तिच्यामुळे संगणक स्वच्छ ठेवणं इतकं महत्त्वाचं का आहे? बघा, याचे 2 मुख्य फायदे आहेत. एक तर आपल्या आरोग्यासाठी, स्वच्छ उपकरणं म्हणजे जंतूंचा प्रसार नाही, आणि दुसरं जे तितकंच महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपल्या मशीनच्या आरोग्यासाठी. आत जमा झालेली धूळ म्हणजे उष्णतेला बाहेर पडायला जागाच मिळत नाही, आणि मग कॉम्प्युटर गरम व्हायला लागतो. यालाच आपण ओव्हरहीटिंग म्हणतो. त्यामुळे त्याची कामगिरी मंदावते आणि आयुष्यही कमी होतं. सोप्या भाषेत सांगायचं तर एक स्वच्छ मशीन म्हणजे एक निरोगी आणि जास्त काळ टिकणारी मशीन. ठीक आहे, तर मग स्वच्छता करायची हे तर ठरलं, पण त्यासाठी काय काय लागेल? जाऊया आपल्या दुसऱ्या भागाकडे, स्वच्छता टूलकिट. आता आपल्याला वाटेल की यासाठी काहीतरी खूप महागडी साधनं लागतील, पण तसं अजिबात नाहीये. आपल्याला फक्त काही साध्या गोष्टी हव्यात. एक लिंट फ्री कापड. लक्षात ठेवा, पेपर टॉवेल नको, कारण त्याने स्क्रीनवर ओरखडे येऊ शकतात. थोडंसं आयसोप्रोपिल अल्कोहोल, जे एक चांगलं जंतुनाशक आहे. आणि हो, कॉम्प्रेस एअरचा एक कॅन, जो अशा फटींमध्ये पोचतो जिथे आपला हात पोचू शकत नाही. बस एवढं पुरेसं आहे. चला, तर आता प्रत्यक्ष साफसफाई कशी करायची ते पाहूया. आपला तिसरा भाग आहे पेरिफेरल्सच्या स्वच्छतेबद्दल, म्हणजे कीबोर्ड, माऊस, अशा गोष्टी ज्यांना आपण सतत स्पर्श करत असतो. कीबोर्ड साफ करताना एक गोष्ट कधीही विसरायची नाही. सगळ्यात आधी त्याला अनप्लग करा. ही पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे सुरक्षिततेसाठी. मग त्याला उलटा करून हलकेच हलवा, म्हणजे मोठा कचरा खाली पडेल. त्यानंतर कॉम्प्रेस्ड एअरचा वापर करा. पण लक्षात ठेवा, कॅन सरळ ठेवून छोट्या छोट्या फवाऱ्यांमध्ये हवा मारा. याने आत अडकलेली धूळ बाहेर येईल. किती सोपं आहे बघा. आता बोलूया सीडी किंवा डीव्हीडी बद्दल. इथे एक खूप सामान्य चूक होते. लोक अनेकदा तिला गोलाकार पुसतात, पण असं करणं पूर्णपणे चुकीचं आहे. असं केल्याने डिस्कवर सूक्ष्म ओरखडे येऊ शकतात. योग्य पद्धत म्हणजे डिस्कच्या मधल्या भागापासून बाहेरच्या कडेपर्यंत सरळ रेषेत पुसणं. हे बघा, या चित्रात 30 योग्य पद्धत दाखवली आहे. ही सरळ रेषेतील हालचाल डेटा वाचणाऱ्या लेझरसाठी फायदेशीर ठरते आणि आपला डेटा सुरक्षित राहतो. पुढचा भाग आहे स्क्रीन, सांडलेले पदार्थ आणि पृष्ठभागांबद्दल. मॉनिटर कसा स्वच्छ करायचा आणि समजा काही सांडलं तर काय करायचं, यावर एक नजर टाकूया. मॉनिटरची स्क्रीन खूप नाजूक असते, त्यामुळे काही गोष्टी कटाक्षाने पाळल्या पाहिजेत. पुन्हा एकदा, स्वच्छतेआधी मॉनिटर अनप्लग करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोणतंही क्लिनिंग लिक्विड थेट स्क्रीनवर कधी स्प्रे करू नका. ते नेहमी कापडावर घ्या आणि मग हलक्या हाताने पुसा. असं केल्याने द्रव आत झिडपून होणारं नुकसान टाळता येतं. आणि हो, पेपर टॉवेल आणि अमोनिया असलेले क्लीनर यांना आधुनिक स्क्रीनपासून दूरच ठेवा. इथे बघा, नियमित स्वच्छता आणि आपत्कालीन परिस्थिती यात किती मोठा फरक आहे. जर कीबोर्डवर चहा, कॉफीसारखं काही सांडलं तर विचार करायला अजिबात वेळ नसतो. प्रत्येक सेकंड महत्त्वाचा असतो. अशा वेळी पहिली आणि एकमेव गोष्ट म्हणजे त्याला ताबडतोब अनप्लग करून उलटे करणे. हाच त्याला वाचवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. रोजच्या स्वच्छतेत थोडं वेळ घेऊ शकतो, पण अशा अपघातावेळी तात्काळ प्रतिसादच हवा. आणि आता आपण शेवटच्या पण तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. संगणकाच्या आत एक नजर टाकूया आणि बघूया की मूलभूत अंतर्गत देखभाल कशी करायची. पुन्हा एकदा आठवण करून देतो की संगणकाचा केस उघडण्याआधी तो वीज प्रवाहापासून पूर्णपणे वेगळा केलेला आहे याची खात्री करा. सर्व केबल्स काढून टाका. सुरक्षिततेला कोणताच पर्याय नाही. संगणकाचा केस उघडणं हे वाटतं तितकं अवघड नाहीये. एकदा बाजूचं पॅनल काढलं की आतले पंखे आणि वेंट्स दिसतील.
याच ठिकाणी सगळ्यात जास्त धूळ जमा होते आणि गरम हवेला बाहेर जाण्यापासून अडवते. हे वाक्य जरी मॉनिटरबद्दल असलं तरी ते कॉम्प्युटरच्या केसलाही तंतोतंत लागू होतं. वेंट्समध्ये अडकलेली धूळ म्हणजे ओव्हरहीटिंगला दिलेलं आमंत्रण. कॉम्प्रेस्ड एअरच्या मदतीने ही धूळ नियमितपणे साफ केली तर आपण एका मोठ्या समस्येपासून आपल्या मशीनला वाचवू शकतो. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? काही सोप्या सवयी. आठवड्यातून एकदा कीबोर्ड माऊस पुसून काढणे, महिन्यातून एकदा वेंट्स तपासणे आणि स्वच्छतेपूर्वी उपकरणं बंद करणे. या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या महागड्या उपकरणांचं आयुष्य आणि त्यांची कामगिरी खूप मोठ्या प्रमाणात वाढवू शकतात. तर मग आता एक शेवटचा प्रश्न. यापैकी कोणती एक सवय आपण आजपासून लगेच सुरू करणार आहोत? आठवड्यातून एकदा कीबोर्ड पुसण्याची की महिन्याच्या महिन्याला वेंट्स तपासण्याची? कोणती एक छोटीशी सवय निवडा, पण सुरुवात नक्की करा, कारण एक छोटासा बदलही खूप मोठा परिणाम घडवू शकतो.